15 ऑगस्टच्या दिवशी लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदी यांनी भाषण करताना दिमागी नक्सल हा एक नवीन शब्द या देशाला दिला. या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जस्टिस सूर्यकांत यांनी तरुणांना झुरळ म्हटलं आणि त्या झुरळांनी जो काही आंदोलनाचा धडाका या देशामध्ये लावला त्याचा धसका इतका घेतला या व्यवस्थेनं की पंतप्रधानाचा निर्देश दिमागी नक्सल हा या युवकांकडे विद्यार्थ्यांकडेच जातो. पंतप्रधान या देशातल्या युवकांना दिमागी नक्सल म्हणतात. खरं म्हणजे पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनी भाषण करताना या देशासमोर काहीतरी योजना ठेवायला पाहिजे होत्या. या देशातली वाढती बेकारी, शिक्षणाबद्दलचे प्रश्न, आरोग्याबद्दलचे प्रश्न याबद्दल काहीतरी ठोस असं आश्वासन लाल किल्ल्यावरून देशाला देणं आवश्यक होतं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे जेव्हा लाल किल्ल्यावरून पहिल्यांदा संबोधित करायला लागले तेव्हा या देशानं नियतीशी करार केलेला आहे अशा प्रकारचे एक आश्वासक भाष्य त्यांनी लाल किल्ल्यावरून केलेलं आहे. त्यानंतरच्या प्रत्येक पंतप्रधानांनी देशाच्या समोर एक चांगल्या योजना, देशाच्या समोर चांगले संकल्प या लाल किल्ल्यावरून केलेले आहेत. मात्र 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा त्यांनी आपल्याच देशातील काही तरुणांना, समुदायाला टार्गेट करणारी भाषा वापरली. त्यांनी एका 15 ऑगस्टच्या वेळेस तरुणांना तुकडे तुकडे गँग म्हटलं. खरं म्हणजे विद्यार्थी जर काही मागण्या करत असतील, आंदोलनं करत असतील तर त्यांचं ते मत ऐकून घेऊन त्याच्यावर सोल्युशन काढणं हे देशाच्या प्रमुखाचं, देशाच्या सरकारचं काम आहे. परंतु असहमती ऐकूनच घ्यायची नाही. सरकारच्या सुरात सूर मिसळला तरच तो देशभक्त, आणि सरकारला कुणी प्रश्न विचारला तर तो म्हणजे देशाचा शत्रू, अशा प्रकारची एक नवीनच संकल्पना भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या सरकारनं या देशामध्ये रूढ केलेली आहे. आणि त्याचाच पुढचा भाग म्हणून अर्बन नक्सल हा शब्द पंतप्रधानांनी एकदा वापरला. म्हणजे नक्षलवाद ही काय समस्या आहे? नक्षलवादी काय परदेशी आहेत का? परंतु त्यांच्या ज्या समस्या आहेत, त्यांचं जे मत आहे ते ऐकून घेऊन त्यांना लोकशाहीच्या प्रवाहामध्ये आणणं हे सरकारचं काम आहे. आणि त्यामध्ये बंदुकीच्या जोरावर जर कुणी या देशामध्ये काही चालवत असेल तर ते सहन केलं जाणार नाही. ही भूमिका अतिशय रास्त आहे. परंतु आपली मतं मांडणाऱ्या विद्यार्थ्यांना, मांडणाऱ्या युवकांना किंवा काही प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांना तुम्ही जर अर्बन नक्सल ठरवत असाल किंवा आता दिमागी नक्सल ही नवीनच संकल्पना तुम्ही जर राबवत असाल तर CJI न जो काही टिप्पणी तरुणाच्या बाबतीत केली तशाच प्रकारचा परिणाम या ठिकाणी होऊ शकतो. मित्रहो, गेल्या 12 वर्षामध्ये जी स्वप्न या देशामध्ये दाखवली गेली त्याचा भ्रमनिरास झालेला आहे. 2014 साली फार मोठ्या आशेनं या देशातल्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना बहुमत दिलं होतं. पार्लमेंटमध्ये काँग्रेसेतर सरकार बहुमतानं येण्याची ही पहिली वेळ होती आणि त्याचं कारण होतं 70 वर्षामध्ये काँग्रेसनं देशवासियांचा केलेला अपेक्षाभंग. आणि लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं देशभर फिरत असताना नरेंद्र मोदी यांनी त्याच्यावर अतिशय नेमकेपणानं बोट ठेवलं होतं. आणि मला निवडून द्या, अच्छे दिन येतील. म्हणजे अच्छे दिन, त्यासाठी त्यांनी मतं मागितली होती. या देशामध्ये वाढती बेरोजगारी, त्याच्यावर त्यांनी उपाय सांगितला होता. दरवर्षी 2 कोटी बेरोजगारांना नोकऱ्या देणार. तरुणांना ते आवडलं होतं. बेरोजगारांना नरेंद्र मोदीचं हे वक्तव्य भावलं होतं.
त्याचबरोबर परदेशामध्ये प्रचंड असा काळा पैसा काँग्रेसच्या लोकांनी दडून ठेवलेला आहे, विशेषतः स्विस बँकेमध्ये ठेवलेला आहे. माझं सरकार येऊ द्या, तो काळा पैसा परत आणीन. तो काळा पैसा किती आहे? देशाचा सर्वांगीण विकास होईल. देशातल्या सर्व राज्याच्या राजधान्या ह्या दिल्लीशी जोडल्या जातील 6 पदरी रोडनी. आणि तरीही इतके पैसे शिल्लक राहतील की प्रत्येक नागरिकाच्या खात्यावर 15-15 लाख रुपये टाकले जातील. अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं. भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्याची किती वाईट अवस्था आहे या देशामध्ये. खरं म्हणजे शेती हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या देशातले 80% लोक हे शेतीवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अवलंबून आहेत. आणि तो शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच्या शेतीमालाला भाव नाही, खर्च जास्त आणि उत्पन्न कमी, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून त्या शेतकऱ्याची ही दुरावस्था का झाली? 2014 साली नरेंद्र मोदी यांना त्याचं उत्तर सापडलं होतं. आणि ते म्हणले होते, सरकार काँग्रेसला एवढंही कळू नये की शेतकऱ्यांची अवस्था कशी सुधारायची. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जर लागू केल्या आणि शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा असा भाव दिला तर शेतकऱ्याला कर्ज घ्यायची वेळ येणार नाही आणि शेतकरी स्वयंपूर्ण होईल. त्यामुळं मला सत्ता द्या. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या जातील. अशा प्रकारचे अनेक आश्वासनं त्यांनी दिली होती. काँग्रेसच्या कारभाराला कंटाळलेली जनता त्यांनी मोठ्या आशेनं नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केलं आणि गेल्या 2014 पासून त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. बेरोजगारांना नोकऱ्या द्यायचं सोडून द्या, आहे त्या नोकऱ्या गमावण्याची वेळ तरुणांवर मोदी सरकारच्या काळामध्ये आलेली आहे. सरकारी उद्योगाचा सगळा पार वाट लागलेली आहे. सगळे सरकारी उद्योग हे अंबानी आणि अदानीच्या घशात घालण्याचं पाप मोदी सरकारनं केलेलं आहे. आणि म्हणून असंतोष आहे, शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. तो असंतोष व्यक्त करण्यासाठी शेतकरी जेव्हा दिल्लीच्या दिशेनं निघाला तेव्हा त्याच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकण्याचं काम मोदी सरकारच्या कार्यकाळात केलं गेलं. 1 वर्ष दिल्लीच्या मध्ये असलेल्या प्रचंड थंडीमध्ये आणि प्रचंड उन्हामध्ये शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसला होता. त्याच्यावर अश्रुधुराचे नळकांडी फोडले, पाण्याचे फवारे मारले आणि शांततामय मार्गानं मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर चारचाकी घालून नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्यानं शेतकऱ्यांना चिरडून मारलं. ही शेतकऱ्याबद्दलची भूमिका समोर आल्याच्या नंतर शेतकऱ्यामध्ये प्रचंड असंतोष. स्वामीनाथन आयोग लावला तर या देशातले उद्योग नष्ट होतील अशा प्रकारचं शपथपत्र या मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये दिलेले आहे. म्हणजे त्यामुळे शेतकऱ्याचा भ्रमनिरास झाले. शिक्षणाच्या बद्दलची वाईट अवस्था आहे, विद्यार्थी परेशान झालेला आहे. आणि म्हणून हा असंतोष जेव्हा जेव्हा पुढे येतो तेव्हा CJI त्यांना काक्रोच म्हणतात. आणि एक निमित्त होतं या देशामध्ये विद्यार्थ्यांमध्ये असलेला, युवकामध्ये असलेला, शेतकऱ्यामध्ये असलेला असंतोष जंतर मंतरच्या रूपानं बाहेर पडलेला आहे. खरं म्हणजे त्याची योग्य दखल घेणं आणि बेरोजगारांच्या, खरं म्हणजे युवा शक्ती, भारतामध्ये सर्वात जास्त युवक आहेत जगातले आणि त्यांचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं, त्यांना त्यांच्या हाताला काम दिलं, योग्य शिक्षण दिलं तर देश 2047ला नक्कीच महासत्ता होईल. परंतु ज्या पद्धतीनं सत्तेचं केंद्रीकरण या देशामध्ये चालू आहे, गरीब अतिशय गरीब होऊ लागलेला आहे, श्रीमंत अतिशय श्रीमंत होऊ लागलेला आहे. आणि म्हणून असंतोष आहे, याची दखल घेऊन योग्य उपाययोजना करण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांना जर दिमागी नक्सल म्हणत असाल तर काक्रोच जनता पार्टी सारखीच आम्ही दिमागी नक्सल असं म्हणायला लागलेत या देशातले तरुण. म्हणून पंतप्रधानांनी आपल्याच तरुणांना देशद्रोही, आपल्याच देशातल्या तरुणांना तुकडे तुकडे गँग, आपल्याच देशातल्या तरुणांना अर्बन नक्सल आणि आता आपल्याच देशातल्या तरुणांना दिमागी नक्सल म्हणून हा तरुणाईचा अपमान केलेला आहे. त्यांचा अपेक्षाभंग झाले.